वाढदिवस. वाढदिवस म्हणजे फक्त केक कापण्याचा किंवा शुभेच्छा स्वीकारण्याचा दिवस नाही, तर तो स्वतःकडे शांतपणे पाहण्याची एक मौल्यवान संधी असते. मागील वर्षभरात आपण काय झालो, काय शिकलो, काय मिळवलं आणि कुठे कमी पडलो याचा हळूच आढावा घेण्याचा क्षण असतो. काही स्वप्न पूर्ण झालेली असतात, तर काही अर्धवट राहिलेली असतात, तर काही नव्याने उगवलेली असतात. वाढदिवस आपल्याला आठवण करून देतो की वेळ कधीच थांबत नाही, पण आपण नक्कीच बदलू शकतो. लोक शुभेच्छा देतात, पण त्या शुभेच्छा मागची भावना अधिक महत्त्वाची असते. काहीजण ती शब्दात व्यक्त करतात, तर काहीजण मनातल्या मनात आनंद मानतात. वाढदिवस म्हणजे वय वाढल्याची खंत नसून अनुभवांची शिदोरी वाढल्याचं समाधान असतं. आयुष्याने दिलेल्या प्रत्येक धड्याबद्दल कृतज्ञ राहण्याची जाणीव हा दिवस करून देतो. पुढील वर्षासाठी नवीन अपेक्षा, नव्या जबाबदाऱ्या आणि नव्या आशा मनात रुजतात. म्हणूनच वाढदिवस साजरा करताना केवळ दिवा विझवू नये, तर मनातला प्रकाश अधिक उजळावा. कारण आयुष्याचं खरं सेलिब्रेशन स्वतःला अधिक समजून घेण्यात आहे. पाश्चात्य देशांची संस्कृती, चालीरीती आपण स्वीकारू शकतो, पण ती योग्य वाटली तरच. आपल्या भारतातील परंपरा, संस्कृती आणि रीतिरिवाज हे दिवा विझवण्याचे नाही, तर ओवाळून दृष्ट काढण्याचे आहेत. आपल्या संस्कृतीत नवीन जन्म, नवीन सुरुवात, अतिथी किंवा वाढदिवस सगळं मंगलतेने साजरं केलं जातं. क्लब, पार्ट्या, दारू पिणं ही आपली संस्कृती नाही. आपली ओळख म्हणजे संस्कार, धर्म, कर्म आणि आपल्या परंपरेचा अभिमान. तो जपणं हीच खरी वाढदिवसाची भेट आहे. श्री स्वामी समर्थ.